Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. पावसाळा सुरू होऊन आता साधारण 1.5 महिना उलटलेला आहे। महाराष्ट्रात जितका पाऊस अपेक्षित होता तितका पाऊस साधारण झालेला आहे। पुढचे काही दिवसांचा अंदाज काय असेल ते आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। गेल्या वेळी आम्ही जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये तुम्ही विचारलेलं होतं की उत्तर महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, उत्तर महाराष्ट्रात पाऊस कधी येणार आहे। त्याच्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उत्तर महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे तेही समजून घेणार आहोत। त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला सध्याचं सॅटेलाइट इमेजेस आपल्याला काय सांगतायत ते समजून घेणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी आपण आधी एक सॅटेलाइट इमेज बघूयात। हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलेला आहे त्या अंदाजाप्रमाणे ही जी सॅटेलाइट इमेज आहे ती सध्या उपलब्ध आहे आपल्याकडे। याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर अरबी समुद्रातनं येणारे जे वारे आहेत त्याच्यामुळे एक ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रापासून खाली केरळपर्यंत। त्याचबरोबर बंगालच्या खाडीतनं जे वारे येत आहेत किंवा जे एक मॉइश्चर इन्कर्जन आपण म्हणतो ते झालेलं आहे। म्हणजेच काय तर ढगाळ वातावरणाची मोठ्या प्रमाणात निर्मिती आपल्याला झाल्याचं बघायला मिळतंय बंगालच्या खाडीमधनं। त्यामुळे महाराष्ट्रात जर याचा परिणाम बघायचा झाला तर महाराष्ट्रात पुढच्या 2 दिवसांमध्ये म्हणजे जेव्हा या ढगांची जी डायरेक्शन आहे किंवा त्यांची जी दिशा आहे ती हळूहळू जेव्हा महाराष्ट्राकडे सरकेल त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रात विदर्भातला जो भाग आहे तिथे आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता आहे। पण मुख्यतः पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भात आपल्याला पावसाचा जोर जो आहे तो वाढलाय असं साधारण चित्र जे आहे ते बघायला मिळू शकतं सध्याच्या या अंदाजाप्रमाणे। मात्र हवामान खात्याचे ही जी सॅटेलाइट इमेज आहे याच्यामध्येही बदल होत असतात, त्यामुळे उद्या आणि परवा देखील काय परिस्थिती आहे तेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। मात्र आज आपण जर बघितलं तर आज सध्या तरी असं चित्र आहे की एक मॉइश्चर इन्कर्जन झालेलं आहे, ढगांची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे। मात्र मुसळधार पाऊस पडेल अशी सध्या परिस्थिती नाहीये, तर मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या आणि परवामध्ये आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळू शकतो। कुठे कुठला अलर्ट देण्यात आलाय आणि हवामान खात्याने जे आज अपडेट्स टाकलेले आहेत ते आपण आधी समजून घेऊयात की पुढच्या 24 तासांसाठी हवामान खात्याने काय सांगितलेलं आहे। तर सगळ्यात पहिले आपण जर बघितलं तर कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये जो घाट परिसर आहे, घाटाचा भाग आहे, तिथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। आपण मध्य महाराष्ट्रात जर बघितलं म्हणजे पुणे, सातारा हा इथला जो घाट परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून शहरातला जो भाग आहे, जो शहरी भाग आहे तिथे पाऊस नाहीये किंवा तिथे मुसळधार पाऊस नाहीये। मात्र जो घाट परिसर आहे तिथे पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याकडनं सांगण्यात येतंय। त्याचबरोबर जर आपण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिथे आपण बघतो की गेल्या काही दिवसांपासून फार अपेक्षित तसा पाऊस पडत नाहीये, हे भाग जर आपण बघितले तर तिथल्यासाठी काय अंदाज दिलेला आहे तेही आपण समजून घेऊयात। उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे जसं मी मगाशी म्हटलं की विदर्भात आपल्याला बंगालच्या खाडीतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पाऊस बघायला मिळू शकतो, तसंच त्याची जर दिशा बदलत राहिली की त्याची जर त्याच दिशेत जर ते वारे पुढे येत राहिले तर आपल्याला मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र इथं देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो। त्याच्यानंतर विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असं देखील हवामान खात्याने अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे। यानंतर आपण मुंबईत पुढच्या 24 तासांसाठीचा काय अंदाज आहे ते एकदा जाणून घेऊयात। मुंबईत आपण बघितलं तर पुढच्या 24 तासांसाठी शहर आणि उपनगरांसाठी आपण बघितलं तर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। त्याचबरोबर जे तापमान आहे ते 31 आणि 26 असं आसपास असू शकेल। म्हणजे आपण बघतोय की गेल्या 2-3 दिवसांमध्ये मुंबईमध्ये आपल्याला फारसं पावसाची चिन्ह दिसत नाहीयेत किंवा एक साधारण ह्युमिड वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे। त्याचं कारणच हे आहे की सध्या पाऊस पडण्यासाठीची जी एक अनुकूल परिस्थिती असते ती परिस्थिती सध्या मुंबईच्या आसपास तयार झालेली नाहीये। त्याच्यामुळे सध्या आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबईमध्ये कदाचित पुढच्या 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतो। मात्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जात नाहीये। कुठे कुठला अलर्ट देण्यात आलाय तेही आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात। हा 8 तारखेचा म्हणजे आजचा अंदाज आहे। याच्यामध्ये आपण बघितलं तर कुठेही आपल्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाहीये। रायगड असेल, रत्नागिरी, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, जालना, औरंगाबाद, नाशिक, जळगाव आणि धुळे म्हणजे उत्तर महाराष्ट्रात आपण जे म्हणतोय मगासपासून की उत्तर महाराष्ट्रात काय अंदाज आहे, तर उत्तर महाराष्ट्रात आपण बघितलं तर तिथं नंदुरबार व्यतिरिक्त
धुळे, जळगाव इथे आपल्याला एक अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे की एक येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याचबरोबर विदर्भातल्या देखील काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातही येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मात्र मराठवाड्यात आपण बघितलं तर हा जो पट्टा आहे मराठवाड्यातला तिथे कुठेही येलो अलर्ट देण्यात आलेला नाहीये. 9 तारखेचा आपण जर अंदाज बघितला तर 9 तारखेला फक्त पुणे आणि रायगड ह्याच भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल इथं कुठेही येलो अलर्ट देण्यात आलेला नाहीये. आणि विदर्भात 3 ठिकाणी म्हणजे अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या 3 ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे इथेही मध्यम ते म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि आपण बघितलं तर पुण्यामध्ये हे जे चिन्ह इथं दिलेलं आहे ढगाचं, याचा अर्थ असतो की मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे किंवा चांगल्या पद्धतीनं म्हणजे पावसाचा जोरही वाढू शकतो अशी परिस्थिती जेव्हा असते तेव्हा साधारण हे चिन्ह देण्यात येतं. त्याच्यामुळे पुण्यामध्ये आणि रायगडला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि विदर्भात 3 ठिकाणी आपल्याला येलो अलर्ट बघायला मिळतोय 9 तारखेसाठी. 10 तारखेचा अंदाज काय आहे तेही आपण एकदा जाणून घेऊयात. 10 तारखेसाठी आपण बघितलं तर संपूर्ण विदर्भात म्हणजे जसं मी मगाशी सांगत होते की बंगालच्या खाडीमधनं जे वारं येते किंवा बंगालच्या खाडीमध्ये आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे विदर्भात पाऊस होण्याची शक्यता आहे आणि पुण्यासाठी त्यांनी येलो अलर्ट दिलेला आहे. आणि संपूर्ण विदर्भात आपण बघितलं तर येलो अलर्ट देण्यात आलेला आहे परवासाठी. त्याच्यामुळे जर ही आत्ताची जी परिस्थिती आहे बंगालच्या खाडीमध्ये आणि अरबी समुद्रात ती तशीच राहिली आणि वाऱ्यांचा जो वेग आहे तो तसा राहिला, जी ढगांची निर्मिती झालेली आहे ती जर तशीच राहिली किंवा जर त्याची इंटेन्सिटी वाढली तर विदर्भात आपल्याला पुढच्या 2 दिवसांमध्ये चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा जो पाऊस असतो तो आपल्याला पुढचे 3 दिवस बघायला मिळू शकतो विदर्भामध्ये. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्येही आपण जर बघितलं तर 10 तारखेसाठी कुठलाही अंदाज वर्तवण्यात आलेला नाहीये. कुठल्याही प्रकारचा पाऊस म्हणजे मुसळधार स्वरूपाचा पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं सांगण्यात आलेलं नाहीये. मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस कदाचित उत्तर महाराष्ट्रातही पडू शकतो असं हवामान खात्यानं सध्यासाठी तरी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर पुढचे 2 ते 3 दिवस आपल्याला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळेल अशीच परिस्थिती सध्या आहे. कारण दोन्ही समुद्रच आहेत म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडी या दोन्हीमध्ये आपण जर बघितलं तर पाऊस पडण्यासाठीची जी एक अनुकूल परिस्थिती लागते किंवा मुसळधार पाऊस पडण्यासाठी ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट देण्यासाठीची जी परिस्थिती लागते ती परिस्थिती सध्या तयार झालेली नाहीये. त्याच्यामुळे पुढच्या 2 दिवसात जर याच्यात काही बदल झाले तर ते बदल आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवू. मात्र सध्यासाठी तरी पुढचे 2 दिवस आपल्याला कुठेही मुसळधार पाऊस बघायला मिळणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला जर कुठे जाण्याचं प्लॅनिंग करायचं असेल तर ते तुम्ही नक्कीच करू शकता या वीकेंडसाठी. असेच हवामानाचे अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर मुंबई तक बघत राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.